तर नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आय होप सगळं ठीकच असतील. आता या व्हर्जनचा सेकंड फेज आणि सेकंड बॅनर अवघ्या काही दिवसांवरतीच आलेला आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया त्याच फेजमध्ये येणाऱ्या आपल्या बॅनरची. त्याच्यावरती कुठले 5 स्टार कोणते 5 स्टार आहेत, कोणते 4 स्टार आहेत त्याच्याबद्दल आणि तुम्ही कुठल्या कॅरेक्टरसाठी जायला पाहिजे, पुढच्या बॅनरमध्ये जायला पाहिजे की नाही, की तुम्ही सेव्ह करायला पाहिजे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलच चर्चा करूया. चला सुरू करूया. पहिल्या प्रथम आपण बोलूया 4 स्टार्सबद्दल. तर 4 स्टार्स या बॅनरवरती येणार आहेत शार्लेट, कॅन्डस आणि दालिया. तर सुरुवात करूया शार्लेटपासून. शार्लेट एक क्रायो कॅटलिस्ट युजर आहे. हिच्या जर आपण स्ट्रेंथ्सबद्दल जर डिस्कशन केलं तर हिची मेन स्ट्रेंथ आहे हिचं क्रायो ॲप्लिकेशन, कन्सिस्टंट क्रायो ॲप्लिकेशन आणि हिची हिलिंग ॲबिलिटीज. हिचे नॉर्मल अटॅक्स आणि एलिमेंटल स्किल्स एवढे काही डॅमेज देत नाही आणि एवढं काही खास काम करतही नाही. हिचं मेनली स्ट्रेंथ येते हिच्या बर्स्टमधून, जी फास्टर क्रायो ॲप्लिकेशन करत राहते आणि सोबतच तुम्हाला हिलिंगसुद्धा देते ॲक्टिव्ह कॅरेक्टरवरती. सो त्याच्यामुळं तुम्हाला वाटल्यास तुम्ही हिच्यावरती नोबलेस किंवा टॅनेसिटीचा आर्टिफॅक्ट सेट तुम्ही रन करू शकता, जेणेकरून तुमची जी हिलिंग आहे ती जरा अजून इफेक्टिव्ह होईल. आणि जर आपण गोष्ट केली हिच्या कॉन्सलेशन्सची, तर हिचे सर्व कॉन्सलेशन्स हिचा पर्सनल डॅमेज इम्प्रूव्ह करतात. कुठलेही सपोर्टिंग ॲबिलिटीज किंवा सपोर्टिव्ह टॅलेंट्स हिचे इम्प्रूव्ह करत नाही. सो हिचे कॉन्सलेशन्स एवढे मॅटर करणार पण नाहीत. आणि इफ यू आस्क मी, जर तुम्ही मला विचारलं तर ॲक्च्युली शार्लेट तुम्हाला एवढी मॅटर पण नाही करणार, कारण हिचाच एक अपग्रेडेड व्हर्जन ऑलरेडी दुसऱ्या बॅनरवरती एस्क ऑफ एअर आहे, येणारच आहे. सो मला नाही वाटत शार्लेट एवढी मॅटर करणार आहे. पण तरीसुद्धा जर ही तुमच्या अकाउंटवरती असेल आणि तुम्हाला हिला खेळायला मजा येत असेल, तर माझं फक्त एकच आहे, हिच्यावरती कुठलाही एक एनर्जी वेपन द्या आणि एनर्जीचे सेट्स द्या, आर्टिफॅक्ट सेट्स द्या, जेणेकरून तुम्ही हिचा बर्स्ट कॉन्स्टंटली किंवा कंटिन्युअसली यूज करू शकाल. आता पुढे जाऊयात कॅन्डसकडे. कॅन्डस एक हायड्रो पोलाम युजर आहे. ही एक प्रकारची डिफेन्सिव्ह कॅरेक्टर आहे, जी स्केल होते HP वरती. हिची जी शील्ड आहे, हिचं मेन ॲप्लिकेशन आहे शील्डिंग ॲबिलिटीज. तर हिची जी शील्ड आहे ती हिच्या मॅक्स HP वरती स्केल होते. सो जर तुम्ही हिला वापरताय तर हिला कमीत कमी 40,000 ते 35,000 ते 40,000 हिला HP देणं भाग आहे. त्याशिवाय काहीच तुम्हाला दिसणारच नाही. हिचं नाही हिची शील्ड ॲब्झॉर्प्शन एवढी चांगली दिसणार, नाही हिचा डॅमेज दिसणार. आणि हिची दुसरी सर्वात मेन ॲबिलिटी आहे ती आहे हिचं बफ आणि हिची इन्फ्युजन, हायड्रो इन्फ्युजन. जेव्हा तुम्ही हिचा बस्ट वापरता तेव्हा ही तुमचे जे नॉर्मल अटॅक्स आहेत ते बफ करते आणि सोबतच तुमचे जे सॉड, क्लेमोर आणि पोलाम युजर्स आहेत त्यांना ती हायड्रो इन्फ्युजन देते. म्हणजे तुमचे जे नॉर्मल अटॅक असतात ते बफ पण होतात आणि ते हायड्रो पण ॲप्लाय करत राहतात प्रत्येक अटॅकवरती. सो हिचा हा जो एक पार्ट आहे जो खूप युजफुल आहे. तुम्ही हिला बेसिकली स्कर्क किंवा वेपराईज टीममध्ये किंवा फ्रीज टीम कॉम्पमध्ये हिचा खूप चांगला वापर होतो. आणि जर आपण गोष्ट केली हिच्या कॉन्सलेशन्सची, तर हिचा कॉन्सलेशन C6 कॉन्सलेशन सर्वात जास्त युजफुल आहे, कारण तो तुम्हाला जो हायड्रो इन्फ्युजन आहे तो खूप चांगला आणि बेटर ॲप्लिकेशन देतो, हायड्रो ॲप्लिकेशन. सो जर हिच्या जर तुमच्याकडे C6 कॉन्सलेशन असेल तरच हिला बिल्ड करा, नाहीतर मी हिला रेकमेंड नाही करणार त्यातल्या त्यात, कारण हिच्याहून बेटर ऑप्शन्स आहेत. आणि आता आपण येऊया आपल्या शेवटच्या 4 स्टार कॅरेक्टरवरती, जो आहे दालिया. हा कॅरेक्टर ह्या बॅनरचा सर्वात कमी व्हॅल्यू असणारा कॅरेक्टर आहे, कारण या कॅरेक्टरचा नाही डॅमेज चांगला आहे, नाही सपोर्ट चांगला आहे. सपोर्टच्या नावावरती फक्त हा तुम्हाला जो तुमचा नॉर्मल अटॅक स्पीड आहे तो बफ करून देतो, तो तुमचा आय थिंक 20% इन्क्रीज करून देतो. आणि जर तुमच्याकडे C6 असेल याचा, तर तो 30% तुमची नॉर्मल अटॅक स्पीड इन्क्रीज करून देतो. बाकी या कॅरेक्टरचं हायड्रो ॲप्लिकेशन पण एवढं खास नाही आहे आणि सपोर्ट, डॅमेज काहीच खास नाही आहे. फक्त याची एकच व्हॅल्यू आहे, ती आहे नॉर्मल अटॅक स्पीड बफ. दॅट्स ऑल देअर इज टू इट. त्याच्यामुळं या कॅरेक्टरची काहीच व्हॅल्यू होत नाही या बॅनरमध्ये तरी. तर ओव्हरऑल 4 स्टार्समध्ये पूल व्हॅल्यूच्या हिशोबाने शार्लेट सर्वात पहिले येते, मग कॅन्डस आणि त्याच्यानंतर दालिया. आता हे तर झालं 4 स्टार्सबद्दल. आता वळूया आपण ह्या फेजच्या 5 स्टार्स कॅरेक्टर्सकडे. पहिल्या प्रथम बोलूया स्कर्कबद्दल. स्कर्क सध्या जिन्शिन इम्पॅक्टमध्ये वन ऑफ द टॉप DPS आणि क्रायोफिल्डमध्ये लिटरली टॉप DPS आहे. पण हिचा मेजर ड्रॉबॅक मी आधीच सांगून देतो. हिचा एक मेजर ड्रॉबॅक हा आहे की हिचा जो डेडिकेटेड सपोर्ट आहे ती अत्यंत आवश्यक आहे, कारण तिच्याशिवाय
स्कर्क तिचा 50% DPS ऑन दी स्पॉट हरवते. जर तुम्हाला स्कर्कच्या गाईड आणि बिल्डबद्दल जर एक व्हिडिओ हवा असेल तर खालती कमेंट करा, मी तो सुद्धा लवकरच किंवा स्कर्क निघल्या सुद्धा आणू शकतो. ओके, तर पुढे वळूया आपल्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया एस्कॉफियरबद्दल. एस्कॉफियर एक क्रायो पोलाम युजर आहे, जी एक मेन सपोर्ट आहे स्कर्कसाठी. येस, तुम्ही बरोबर ओळखलं. स्कर्कसाठी एस्कॉफियर अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत गरजेची आहे, कारण एस्कॉफियर नुसती सपोर्ट आणि हिलिंगच नाही करत, तरी ती सोबतच तुमचा हायड्रो आणि क्रायो रेजिस्टन्ससुद्धा डिक्रीज करते. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे एस्कॉफियर नसेल तर तुम्हाला 2 कॅरेक्टर्स एका फेजमध्ये पुल करायला लागतील, एस्कॉफियर आणि स्कर्क. म्हणून जर तुम्ही स्कर्कसाठी जाताय आणि जर तुमच्याकडे एस्कॉफियर नसेल तर मी प्रिफर करतो की तुम्ही स्कर्कला पुल नका करू, एस्कॉफियरलाच करा. कारण एस्कॉफियर स्कर्कचा डेडिकेटेड सपोर्ट असतानासुद्धा ती एक एक्सलंट हायड्रो काय बोलतो, क्रायो ॲप्लिकेटर आहे आणि हीलरसुद्धा आहे. सो जर तुम्ही एस्कॉफियरला पुल केलं तर फक्त स्कर्कसाठीच नव्हे तर ती अदर फ्रीज कॉम्बिनेशन्स किंवा न्यूविलेटसोबत सुद्धा काम करू शकते. ओके, सो 5 स्टार्सना लक्षात घेता या फेजमध्ये पुल व्हॅल्यूनुसार जर तुम्ही बघितलं तर एस्कॉफियर मस्ट पुल आहे, कारण ती एक स्कर्कची एक डेडिकेटेड सपोर्ट असताना एक एक्सलंट क्रायो ॲप्लिकेटर आणि हायड्रो अँड क्रायो रेज श्रेडर प्लस एक हीलरसुद्धा आहे. ही एक एक्सलंट सपोर्ट आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये जर तिला घेऊन ठेवलं तर तुम्ही बिलकुलसुद्धा पश्चाताप नाही करणार. आणि जर आपण फ्युचर अपडेट्सबद्दल जर बघायला गेलो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्नेजनाय आता लवकरच येणार आहे. सो असं सुद्धा आता रूमर्स आहेत, अशासुद्धा अफवा आहेत की फ्रीज कॉम्बिनेशन किंवा क्रायो कॅरेक्टर्सना खूप मोठा एक बफ मिळणार आहे. सो माझ्या मते एस्कॉफियरला तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जर आत्ता घेऊन ठेवलं तर मे बी फायदेशीर ठरेल ती फ्युचर अपडेट्समध्ये. ओके, तर हे सगळं बाजूला ठेवून जर तुम्ही आत्ताच्या घडीला मेटाला फॉलो करताय तर माझं मत असं आहे की तुम्ही नाही स्कर्क आणि एस्कॉफियर दोघींनाही पुल करू नका. कारण जर तुम्ही लुनर टीम्समध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर तुम्ही लुनर टीम्सच कंप्लीट करा. जर तुम्ही झीबायला पुल केलं असेल तर माझी रिकमेंडेशन अशी आहे की तुम्ही या बॅनरवरती अजिबात पुल करू नका. नंतरच्या बॅनरवरती लिनियाला पुल करा, कारण ती एक एक्सलंट सपोर्ट आहे किंवा डेडिकेटेड सपोर्ट आहे झीबायसाठी. ओके, तर आता आपण बोलूया या फेजमधल्या वेपन बॅनरबद्दल. जर आपण या फेजमधल्या वेपन बॅनरबद्दल बघितलं तर खूपच चांगला वेपन बॅनर आहे, कारण तुम्हाला या दोघांपैकी कोणताही वेपन मिळो तुम्ही जिंकणारच आहात. जर तुम्हाला स्कर्कचा वेपन मिळाला तरी त्याच्यावरती तुम्हाला क्रिट रेटचा व्हॅल्यू मिळतो आणि बेस अटॅक स्टॅट खूपच चांगला मिळतो. आणि जरी तुम्हाला एस्कॉफियरचा वेपन मिळाला तरीसुद्धा तो एकदम एक्सलंट क्रिटिकल डॅमेज स्टॅट आणि अटॅक स्टॅट पण त्यातले त्यात चांगला देतो. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये पण जर एस्कॉफियरचा पोला मिळाला तर तो लिटरली तुम्ही दुसऱ्या कोणत्याही टीमसाठी तुम्ही इझिली वापरू शकता. ठीक आहे, तर एक क्विक रिकॅप घेऊया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. पुल व्हॅल्यूनुसार 4 स्टार्समध्ये पहिले शार्लेट, त्याच्यानंतर कॅन्डिस आणि लास्टला असेल दालिया. आणि 5 स्टार्समध्ये पहिले एस्कॉफियर आणि दुसऱ्या नंबरला आहे स्कर्क. अशी ही पुल व्हॅल्यूची ऑर्डर असणार आहे. सो त्याच्यानुसारच तुम्ही पुल करायला जा. आणि जिथपर्यंत गोष्ट आहे या कॅरेक्टरच्या बिल्ड्स अँड गाईड्सची, तुम्ही मला खालती कमेंट करा की मी यांच्या गाईड्स आणि बिल्ड व्हिडिओज आणू की नको. ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत राम राम.